काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आपलं नेतृत्व आदरणीय बबलू देशमुख, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि वित्त सभापती बाळासाहेब निमीकर, या नगराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय अरुणभाऊ वानखळे, उपस्थित आमचे दयारामभाई काळे, राहुलभाऊ कडू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोल चिकोटे साहेब, आमचे रवींद्र भाऊ, उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सुद्धा ज्या रायगडाला तुमच्या खांद्यावर धुरा आहे माझ्या विजयाची, हे सर्व मानव. बंधूंनो, ही निवडणूक जी आहे ती निवडणूक 2024ची अतिशय महत्वाची आणि देशाच्या हिताची. ही लढाई संविधान मोडणारे विरुद्ध संविधान वाचवणारे अशी आहे. संविधान वाचलं तर देश वाचील, देश वाचला तर आपण वाचू, ही खऱ्या अर्थानं आपल्या अस्मितेची लढाई. तरी पण मतदारसंघाचे प्रतिनिधी करत मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत असताना स्थानिक प्रश्न खूप अतिशय महत्वाचे असतात. ही निवडणूक देशाच्या प्रश्नावर जरी लढत असली तरी स्थानिक प्रश्नांना तेवढंच महत्व आहे. आताच तुमच्या साखरवरूंनी सांगितलं, फिरले मी, हो खरी गोष्ट आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी तिथं आत्महत्या केली, अनेक कुटुंब उघड्यावर आले, पण तरी पण ज्यांच्या अखत्यारीत आहे, केंद्राच्या अखत्यारीत आहे, आणि मला वाटतं कोणीतरी सांगितलं मोदी शहा जवळच्या नाही, कोण सांगितलं? हा, गणेशरावजी बेलसे साहेबांनी सांगितलं मोदी शहा जवळचे आहे. पण मोदी शहा जवळचे असल्यानंतर साधा फिरण्याचा प्रश्न मार्गी नाही ना. दुर्गाम रेल्वे, दयाराम भाईने सांगितलं की अनेक मजूर त्याच्यावर काम करत होते, अनेक लोकांना मजुरी भेटत होती, लोकांचं जाणं येणं सोपं होतं, ते मेळघाट मध्ये जाण्याचा एकमेव मार्ग होता, तोही बंद आहे. शकुंतला रेल्वे, त्याचं अनन्य साधारण महत्व होतं, तिथं फुकटात शाळा शिकली तिथं त्याकडे गाव ते दर्यापूर, तिकीट काढायचं काम कधीच पडलं नाही. एवढी महत्वाची शकुंतला रेल्वे, तिचं काय झालं? विमानतळाचा प्रश्न होता, दररोज सांगितलं जाते विमानतळ होईल, विमानतळ होईल, विमानतळ होईल, काय झालं? बेरोजगारी वाढली. एमआयडीसीचं काय झालं? पंचतारांकित एमआयडीसी आपल्या नांदगाव तयार आहे. पण अनेक उद्योगांनी तिथं जागा घेतली, अजूनही तिथं एक बीट सुद्धा उभा नाही, कारण लोक यायला तयार नाही. ते तुमच्या दवशीने भेटतात, तुम्ही काहीतरी त्यांना धवस देता आणि त्यामुळे ते काही येण्यासाठी तयार आहे. असे अनेक मुद्दे आहेत. मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हटलं होतं, कसं करू हे अजूनही नाही सांगत. 15 लाख येतील ते अजून कधी येतील म्हणजे इथल्या युवकांना वर्षाचे 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ सांगितलं होतं ना राहुल भाऊ. 2 कोटी रोजगार काय झालं? सगळ्या कंपन्या विकून टाकल्या. मागत बसा तुम्ही आरक्षण. जिथं रोजगार निर्मिती नाही तिथं आरक्षण कुठलं? मग 2022 पर्यंत सर्वांना घर सांगितलं होतं ना पुरुषोत्तमपूर.
काय झालं तुमचं घरगुतीचं? आपल्या गाव खेड्यात अजूनही ज्याच्या अंगावर काही लोकांच्या अंगावर घर पडते ते घर झालं काय घर? ती घर काही असं तसं देत नाही म्हणे. बटू नल में जल में पाणी ते हे वीज हे सगळं आणि पक्का कांग्रेस के जैसा नहीं, वो पक्का घर देंगे जो घर में नल रहेगी, बिजली रहेगी, सब कुछ रहेगा। वो भी 1.5 लाख रुपए में 1,20,000 पैसे वाढले का? हे असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आपण जर आजही त्या पद्धतीने वागत असून तर ती फार मोठी म्हणून येणारी निवडणूक देश पातळीवर अतिशय महत्वाची आहेच, पण आपल्या स्थानिक प्रश्नासाठी सुद्धा महत्वाचे आहे. तुम्ही म्हटलं मला का उमेदवारी मत द्यावं. माझा राजकीय प्रवास जो आहे तो बाळासाहेबांनी सांगितलेला आहे. मग ग्रामपंचायतचा सदस्य असून असा सदस्य असण्यापासून तर आमदारकीपासून पर्यंत आणि आज खासदारीसाठी उभा. मी ग्रामपंचायतचा सरपंच होतो. जिल्हा परिषदची निवडणूक लागली, जिल्हा परिषदची निवडणूक लागली, जिल्हा परिषदेची निवडून आलो, सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला. मग दुसऱ्या वेळेस बहुमत सभापती केलं. बाळासाहेबांनी सांगितलं सगळं, त्याचा मी डबल उल्लेख करणार नाही. मग सभापती झालो. सभापती असतानाच विधानसभेची निवडणूक लागली, विधानसभेसाठी निवडून आलो, मग सभापतीसाठी राजीनामा द्यावा लागला. आता आमदार आमदारकीचे 6 महिने बाकी आहेत. 6 महिने. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला असं वाटते की विधानसभेचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. बंधूंनो, ही जी लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आहे. आणि हे जी जनशक्ती मी पाहतो त्यांचा जो आजवरचा माझ्यावर विश्वास राहिला ते मी पाहतो, तर निश्चितच जनशक्ती माझ्या पाठीशी राहून मला ते विजयी करणार ही शंभर. एक काल परवा ऑडिओ टाकला, ऑडिओ ते क्लिप वारून मधून प्रश्न आला, म्हणजे ते कसं काय केलं ते त्यांना माहिती. बळवंत वानखेडेला मत द्या. तो समोरचा व्यक्ती म्हणते की बळवंत वानखेडेला मत देऊ, बरोबर आहे, चांगला माणूस आहे, सज्जन आहे, पण तो लोकसभेत गेल्यानंतर काय केलं त्याचा दरारा पडणार नाही. ज्या ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या गेल्या, मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, किंवा जिल्हा बँक असेल, किंवा अलीकडे आमदारकी असेल, या सगळ्या ठिकाणी मी जे काही लोकप्रतिनिधित्व काम करायचं असते ते एकदम ज्याला काय म्हणते बंडू सरस नाही. मग प्रश्न एक नाही विचार. पहिल्याच अधिवेशनात बाळासाहेबांनी सांगितलं, पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून मग मतदारसंघातील प्रश्न असतील किंवा महाराष्ट्रातील प्रश्न असतील ते सातत्याने उचलण्याचं काम. आणि ज्या ज्या पदावर आलो त्या पदावर लोकांना जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच लोकांनी जे काही मला निवडून दिलं तसं असतं तर निवडून दिलं असतं का? तो दिलाच त्या निवडून. मग
सांगायचं राहिलं बँकेचं सांगायचं राहिलं होतं. मी म्हणून बँकेला उभं राहत नाही. भाऊ म्हणे नाही राहा लागते उभं. त्यांच्याकडे म्हणे एक मंत्री आहे, 2 आमदार आहे, म्हणजे एक मेळघाटचे आमदार होते, माकोडचे आमदार होते. मग आपल्याकडे एक आमदार पाहिजे म्हणे. म्हटलं भाऊ तुमचा एखादा माणूस बसते तिथं आणि मी आमदार आहोत, काही मला काही गरज नाही. तुम्ही तो माणूस नाराज होईल. ते म्हणे नाराज, त्याच्या नाराजीची चिंता करू नका, मी ते पाहून घेईल. त्याला ऑप्शन मध्ये म्हणजे स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात येईल. भाऊनी तो शब्द पडला, त्यांना ऑप्शन मध्ये घेतला आणि मी 300 रुपयात जिल्हा बँकेचा संचालक झाला. 300 रुपये 300 रुपयात फक्त जिल्हा बँकेचा संचालक झाला. 300 रुपये असे इथे फी जे होती ना, 300 रुपये 300 रुपयाची फी भरली आणि मग त्याच्याच गाडीत बसलो, त्याच्याच गाडीत प्रचार केला. मतदार यादी पाहिजे अजून, जे निवडणुकीत उभा राहिल्यानंतर प्रमोद भाऊ मतदार यादी नाही पाहिला असा उमेदवार शिक्का कोणी दीपक भाऊ. मी मतदार यादी पाहिली नाही, त्याच्यापेक्षा पण जास्त मतदार निवडून आलो. बाळासाहेबांना सांगितलं की हे माझ्यापेक्षा मतदार जास्त. खरोखर ओपनची निवडणूक आहे ती सोसायटी मतदारसंघात मत नसतात, जे शानलेले मत असतात सगळे. त्याच्यात खरोखर मी मामाला मागे टाकतो. मामाला नाही, अनेक जे प्रस्थापित आहेत त्यांना मागे टाकतो. मी 7 पैकी तिसऱ्या क्रमांकावर होतो. 3ऱ्या क्रमांकाच्या व्यतिरिक्त खाली गेलो नाही. तर हे सर्व जनतेचा आशीर्वाद, जनतेची कृपा आहे. म्हणून ही निवडणूक